विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक 4 शहाजहान आणि औरंगजेब यामधील औरंगजेबाने शहाजहानची सत्ता म्हणजे आपल्या वडिलांकडून कशा प्रकारे सत्ता मिळवली, त्याचबरोबर आपल्या भावाचा पूर्णपणे बंदोबस्त केला आणि दिल्लीचा बादशाह म्हणून नावारूपाला आला याची पूर्ण माहिती पाहिली. आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण शहाजहान आणि औरंगजेब या घटकातील औरंगजेबाबद्दल माहिती पाहत असताना त्याची कारकीर्द आणि त्यांनी मिळवलेले विजय या घटकाला सुरुवात करणार आहोत. ज्या पद्धतीने शहाजहानची माहिती आपण एक पॉईंटनुसार 4 पॉईंटमध्ये पूर्ण पाहिली, तशाच पद्धतीने आजचा औरंगजेबाबद्दलची माहिती पाहत असताना औरंगजेबाची कारकीर्द आणि त्यांनी मिळवलेले विजय पराक्रम याची माहितीला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम औरंगजेबाच्या कारकिर्दीला सुरुवात करत असताना औरंगजेबाचा जन्म, बालपण, कौटुंबिक परिस्थिती ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपण औरंगजेबाच्या बालपणाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर औरंगजेबाचा कालखंड इसवी सन 1658 ते 1707 म्हणजे जवळपास 49 वर्षाचा कालखंड. हा कालखंड मुघल शासक बाबर, हुमायून, अकबर, जहागीर, शहाजहान आणि शहाजहान नंतर हा औरंगजेब यांनी 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये, जवळपास 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात विजय संपादन केला. अशा पराक्रमी शासक म्हणजेच मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब याची माहिती आपल्याला पाहिजे. तर औरंगजेबाच्या जन्माबद्दल माहिती पाहत असताना जो सम्राट औरंगजेब आहे, या बादशाह औरंगजेब, त्यांचा जन्म शहाजहान आणि मुमताज महल यांच्या पोटी 24 ऑक्टोबर 1618 मध्ये त्यांचा जन्म झाला. शहाजहानचे 6वे अपत्य होतं. म्हणजे त्याला शहाजहानच्या अपत्याबद्दल आपण काल माहिती बघितली, 4 मुलं 3 मुली, त्याच्यापैकी 6वं अपत्य म्हणजेच औरंगजेब होतं. औरंगजेब बालपणापासूनच एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा आणि त्याचबरोबर सर्व राजकारणात असा निपुण असणारा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तरबेज असणारा हा मुलगा होता. त्याने आपल्या बाल्यावस्थेमध्येच तत्कालीन स्थितीमध्ये युद्धनीतीचं ज्ञान घेतलं. त्याला आवड जास्त असल्यामुळे त्याचबरोबर त्यांनी फारसी, हिंदी, अरबी अशा भाषेचं तत्वज्ञान सुद्धा समजून घेतलं आणि अशा भाषा शिकून घेतल्या. लहानपणी शस्त्रास्त्राचं शिक्षण पूर्ण मिळालं सर्व भावासोबत. आणि ह्याचाच फायदा म्हणजे औरंगजेब हा रणकुशल म्हणजे रणांगणामध्ये पराक्रम गाजवणारा शूर सेनापती, म्हणूनच त्याच्यावर ही दक्षिणेतली जबाबदारी शहाजहानने दिली होती. हा औरंगजेब हा शस्त्रास्त्रामध्ये, विद्याकलामध्ये, त्याच्यामध्ये सर्व भाषेवर, त्यामध्ये फारसी, हिंदी, अरेबिक या भाषा, तत्कालीन स्थितीमध्ये उर्दू भाषा, अशा भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. शहाजहानने औरंगजेबाला 10,000 10,000चं पद देऊन सेनापती म्हणून म्हणजेच दक्षिणेमध्ये त्याला पाठवलं गेलं होतं. इसवी सन 1635च्या कालखंडामध्ये जो काही बुंदेलखंडात एक विद्रोह घडून आला, जो जुझार सिंहांनी केला होता, तो विद्रोह म्हणजे शहाजहानच्या काळात झाला विद्रोह. त्यावेळेस औरंगजेबाने पराक्रम गाजवला होता या जुझार सिंहाविरुद्ध. त्याच विजयानंतर औरंगजेबावर दुसरी जबाबदारी म्हणजेच दक्षिण भारतावर विजय मिळवण्यासाठी, म्हणजे दक्षिण भारताचा प्रदेश काबीज करण्यासाठी 1637 मध्ये त्याला पाठवण्यात आलं. आणि तो प्रदेश दक्षिणेमधल्या ज्या काही 5 बहामनी शाया होत्या, त्यामधले अहमदनगर, गोळकोंडा, विजापूर,
अशा काही ज्या शाळा होत्या, अहमदनगर असेल, गोवळकोंडा असेल आणि अशा शह्यावर विजय मिळवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये पूर्णपणे विजय मिळवला नव्हता, पण काही अंशी पराक्रम गाजवून त्या ठिकाणी विजय मिळवला होता. म्हणून त्या ठिकाणचं दक्षिणेची सत्ता ही औरंगजेबाकडे सोपवण्यात आली होती. म्हणजे औरंगजेब हा बालपणापासूनच एक युद्धकला निपुण, त्याचबरोबर सर्व भाषेवर म्हणजे काही बोलीभाषा अशा भाषेवर सुद्धा प्रभुत्व, अशामुळं औरंगजेबाची कारकिर्दी एक पराक्रमाची कालखंड म्हणून बालपणापासूनच यावरून दिसून येते. हे झालं जन्म आणि बालपणाबद्दल औरंगजेबाची माहिती. त्यानंतर औरंगजेबाच्या कुटुंबाविषयी माहिती आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर औरंगजेबाचा जो साम्राज्य विस्तार आहे, साम्राज्य विस्ताराबरोबर त्याच्या वैयक्तिक कौटुंबिक परिस्थितीची माहिती पाहणं आवश्यक आहे. औरंगजेबाला 4 पत्नी होत्या. त्याच्यामध्ये जी दिलरस बानो बेगम ही शाह नवाज यांची मुलगी होती, दिलरस बानो बेगम, आणि यांचा विवाह आग्रा येथे सर्वप्रथम झाला. म्हणजे ही पहिली पत्नी होती. त्यानंतर अन्य जे विवाह होते हे युद्ध मोहिमा चालू असतानाच होत गेले. हे त्यातली पहिली पत्नी म्हणजे दिलरस बानो बेगम यांचा मृत्यू झाल्यानंतर दुसरी पत्नी नवाबाई, तिलाच रहमन उनिसा म्हणून ओळखलं जातं, यांच्याशी औरंगजेबाचा विवाह झाला. त्यानंतर म्हणजे ह्या पत्नीपासूनच मुअज्जम व मोहम्मद सुलतान ही 2 अपत्य औरंगजेबाला झाली. तिसरी पत्नी होती ती औरंगाबादी महल म्हणून ओळखली जात होती, आणि चौथी पत्नी ही उदयपुरी महल म्हणून, तीच म्हणजे त्या पत्नीपासूनच कामबक्ष हा मुलगा झाला. आणि या राबिया दुरानी जे दिलरस बानो बेगम हिच्या स्मृतिप्रित्यर्थ औरंगाबादमध्ये त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रित्यार्थ एक मकबरा बांधला, त्यालाच बीबी का मकबरा म्हणून औरंगाबादमध्ये प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर औरंगजेबाला जेनुनिसा, जिनत महल अशा अनेक मुली म्हणजे अपत्ये सर्व होते. औरंगजेबाच्या कुटुंबाबद्दल माहिती पाहत असताना हा औरंगजेबाच्या जे काही पुत्र होते त्याच्यामध्ये प्रमुख पुत्र म्हणजे मुहम्मद सुलतान, अकबर, मुअज्जम, आझम, कामबक्ष असे हे जे पुत्र आहेत यांची हा कौटुंबिक परिस्थिती सांगण्याचा उद्देश म्हणजे औरंगजेबानंतर हे शासक दुर्बल किंवा एक निकामी निघाले होते. त्याचबरोबर कामबक्ष सुद्धा होता. अशा शासकामुळं औरंगजेबानंतरची सत्ता ही मुघलांची सत्ता दीर्घकाळ टिकू शकली. हे झालं औरंगजेबाच्या कौटुंबिक माहितीबद्दल. आपले 2 पॉईंट झाले. नंबर 1 जन्म आणि बालपण, नंबर 2 औरंगजेबाचे कुटुंब. नंबर 3चा पॉईंट आहे औरंगजेबाचे राज्यारोहण. औरंगजेबाचा कालखंड म्हणजे इसवी सन 1658 ते 1707च्या कालखंडात शहाजहानचे जे पुत्र होते, अन्य जे पुत्र होते म्हणजेच औरंगजेबाचे जे भाऊ होते, काल आपण पूर्णपणे माहिती पाहिली, त्यामध्ये सर्व भावांचा पराभव करून औरंगजेबाने सत्तेचं बस्तान बांधवलं किंवा सत्ता प्रस्थापित केली. त्यामध्ये आपण काल बघितलं जे औरंगजेब ज्यांना शत्रू मानत होता, सर्वप्रथम औरंगजेब हा दक्षिणेमध्ये राज्य गाजवणारा किंवा दक्षिणेमध्ये कार्य करणारा किंवा दक्षिणेची सत्ता सांभाळणारा एक सरदार सामंत म्हणून नावारूपाला आला होता. पण शहाजहानच्या आजारपणाच्या कालखंडामध्ये दारा शिको असेल म्हणजे शहाजहानचे पुत्र दारा शिको, त्यानंतर औरंगजेब, शाह सुजा, मुराद
यांच्यामध्ये सत्ता संघर्ष वाढायला लागला आणि या सत्ता संघर्षाच्या कालखंडात औरंगजेबाने आपल्या तीनही भावाचा म्हणजे दाराशिको असेल, शुजा असेल आणि मुराद असेल या तीनही भावांचा बंदोबस्त करून मुघलांची सत्ता म्हणजेच मुघल घराण्याची सत्ता स्वतःकडे घेतली आणि स्वतःला सर्वप्रथम आग्रा येथे राज्याभिषेक करून घेतला. त्यानंतर दिल्लीचा प्रदेश जिंकून घेऊन दिल्लीची सत्ता पूर्णपणे मिळवून या ठिकाणी दिल्ली येथे आपली मुघल घराण्याची सत्ता म्हणजेच मुघल बादशाह म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आता तुम्हाला कालचा जो उत्तराधिकाऱ्याचा संघर्ष होता त्या संघर्षामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगितली आहे. पुन्हा ती माहिती म्हणजेच औरंगजेबाचं राज्यारोहण कशा पद्धतीने झालं हे सांगण्याची आवश्यकता आहे. कारण काल एका पिरियडमध्ये आपण विस्तृत अशी माहिती घेतली, त्यामध्ये झालेल्या लढाया सुद्धा बघितल्या. म्हणजे उत्तराधिकाऱ्याच्या लढायामध्ये औरंगजेबाने आपला राज्यारोहण पूर्ण करून घेतलं आणि स्वतःला दिल्लीचा बादशाह म्हणून त्यांनी दिल्लीची सत्ता पूर्णपणे हस्तगत केली. हा औरंगजेबाचा राज्यारोहण झाल्यानंतर, तो गादीवर आल्यानंतर त्याचा कालखंड 2 भागात विभागला गेला होता. तर ते भाग कोणते होते? तर पहिला भाग कालखंड म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये हा औरंगजेब जेव्हा सत्तेवर आला इसवी सन 1658 मध्ये, त्यावेळेस औरंगजेबाने उत्तर भारतातील जो संघर्ष होता किंवा उत्तर भारतातील सत्ता होत्या यांच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या ज्या सत्ता होत्या, त्याचबरोबर ज्या मुघल घराण्याच्या विरुद्ध जाणाऱ्या सत्ता होत्या यांच्यावर बंदोबस्त ठेवण्यासाठी इसवी सन 1658 ते 1682 पर्यंत कार्य केलं. म्हणजे त्या ठिकाणच्या सर्व विरोध मोडून काढला औरंगजेबाने. हा एक कालखंड म्हणून ओळखला जातो इसवी सन 1658 ते 1682 पर्यंत. आणि दुसरा कालखंड म्हणजेच दक्षिण भारतातील संघर्ष, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी जे 5 बहामनी शाया त्याच्यापैकी ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्या शाया, त्याचबरोबर ज्या औरंगजेबाने सत्तेसाठी म्हणजे दक्षिणेतली पूर्ण सत्ता मिळवून घेण्यासाठी मराठ्यासोबत संघर्ष करायला सुरुवात केला, तो म्हणजे 1682 ते 1707 कालखंडामध्ये त्यांनी दक्षिण भारतात सर्वप्रथम पूर्णपणे बंदोबस्त मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित केलं. अशा 2 कालखंडाची माहिती तत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला म्हणजे 2 कालखंडावरून समजून येते. हे झालं औरंगजेबाचं राज्यारोहण आणि आपल्या पूर्णपणे सत्तेला सुरुवात. आता ह्या औरंगजेबाच्या कार्यकाळास किंवा औरंगजेबाचा जो कार्यकाळ आहे, अशा जो कार्यकाळ होता तो औरंगजेबाचा कार्यकाळ म्हणजे इसवी सन 1658 ते 1707 कालखंडामध्ये त्यांनी जे काही विजय मिळवायला सुरुवात केली होती, त्या अगोदर त्यांनी राज्यारोहण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय करायला सुरुवात केली? सर्वप्रथम त्यांनी काय केलं? औरंगजेबाची प्रारंभिक कार्य कशी होते हे या घटकावरून आपल्याला समजून घ्यायचे. तर पहिला सुरूचा पॉईंट झाला जन्म व बालपण, त्याच्यानंतर कौटुंबिक परिस्थिती, त्यानंतर औरंगजेबाचं राज्यारोहण 3 नंबरचा पॉईंट, आणि 4 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेबाचे प्रारंभिक कार्य. औरंगजेबाने राजसत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम उत्तर भारतातील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले. पण त्या अगोदर औरंगजेबाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतल्यानंतरच म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये 5 जून 1659 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा दिल्लीमध्ये औपचारिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला आणि त्यावेळेस औरंगजेबाची ही सत्ता मान्य करण्यासाठी फारस येथील शहा बुदाग बेग नावाच्या तेथील शासकांनी एक आपला दूत पाठवला आणि औरंगजेबाची सत्ता म्हणजे भारतातील मुघल सत्ता ही आहे म्हणून मान्य केलं. मग ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर म्हणजेच औरंगजेब हा भारतात मुघल घराण्याचा सम्राट म्हणून शासक म्हणून आल्यानंतर
त्यांनी सर्वप्रथम सर्व सरदार सामंत यांना विविध पद देण्यास सुरुवात केली. एकमेकांना एकत्र बोलवलं गेलं आणि या राज्यारोहणाच्या प्रसंगी त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये अनेकांना खिल्लत किंवा बक्षिसं दिली, सरदारकी दिल्या. त्याचबरोबर औरंगजेबाच्या धोरणामध्ये सर्वप्रथम त्यांनी तत्कालीन सुभेदार, जे योग्य व्यक्तीची नेमणूक योग्य व्यक्ती असतील त्यांना आपल्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेतलं, किंवा जे योग्य व्यक्ती आहेत, ज्यांचं नेतृत्व चांगलं आहे, युद्ध कौशल्य आहेत, अशा व्यक्तींना योग्य ठिकाणी त्याची नेमणूक केली. त्याचबरोबर मुस्लिमांची जी राजसत्ता आहे, म्हणजेच मुघलांची राजसत्ता, इस्लाम धर्माविषयी आपण कट्टर आहोत हे दाखवण्यासाठी त्यांनी हिंदूवर अनेक प्रकारचे कर लावले. त्याच्यामध्ये तीर्थयात्रा कर असेल, रहदारी कर असेल, त्याच्यानंतर जे काही हिंदूचे विधी असतील अशा विधी, म्हणजे अशा काही विधीसुद्धा रद्द केल्या. त्याच्यामध्ये जे अस्थि विसर्जन गंगेमध्ये केलं जातं ते सुद्धा रद्द केलं. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये जे कुराण आहे, कुराणातले वाक्य हे नाण्यावर कोरलं जायचं आणि हेच नाणं हे हिंदूच्या सण उत्सवात वापरलं जायचं. म्हणजेच अशामुळं हिंदूच्या सण उत्सवात हिंदूच्या हाती हे नाणं पडतं आणि कुराणातलं वाक्य किंवा जे काही लिहिलेलं आहे हे अपवित्र होईल, अशा बाबी पुढे करून नाण्यावर जे काही कुराणातील वाक्य लिहिणं बंद केलं. अनेक मस्जिदी बांधायला सुरुवात केली. त्यामुळे जनतेची सहानुभूती, म्हणजेच जे काही मुघल शासकाला, औरंगजेबाला मुस्लिमांची सहानुभूती मिळण्यास प्रारंभ झाला आणि त्यांनी कट्टर मुस्लिम आहे अशा प्रकारचं धोरण अंगीकारायला सुरुवात केली. या अगोदरचे शासक म्हणजे शहाजहान हा सुद्धा बऱ्याच बाबीनुसार इस्लाम धर्मानुसार वागणारा होता, पण त्या अगोदर म्हणजेच जहागीर असेल, अकबर असेल, यांनी हिंदूबद्दल काही कर असतील किंवा जे काही हिंदूबाबत धार्मिक सहिष्णुता बाळगली होती, हिंदूबाबत चांगलं वर्तन केलं होतं. पण औरंगजेबाने कट्टर मुस्लिम या प्रणालीचा वापर केला आणि स्वतःच्या राजसत्ता टिकून राहावी, त्याचबरोबर त्या इस्लाम धर्माच्या शासकांची सत्ता म्हणजे मुघलांची सत्ता ही इस्लाम शासन पद्धतीवर अवलंबून असावी, म्हणजे त्या तत्वानुसार आहे, यास सुरुवात केली. जे औरंगजेबाने जे प्रारंभिक कार्य सुरू केलं, सर्वप्रथम जे कारकीर्द सुरुवात करत असताना, म्हणजे याच्या कारकिर्दीला तर सुरुवात झाली, पण सर्वप्रथम त्यांनी अशा बाबीला प्राधान्य दिलं. आपल्याला या प्रकरणामध्ये म्हणजे औरंगजेबाची माहिती पाहत असताना आपल्याला त्याचं औरंगजेबाचं जे काही राजपुताभिषेक धोरण काय, धर्मासंबंधीचं धोरण काय, दक्षिण धोरण काय हे समजून घ्यायचं. पण सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं, आतापर्यंत आपण जो भाग बघितला तो भाग म्हणजे औरंगजेबाची कारकीर्द आहे. कारकीर्द केव्हा सुरू झाली? 1658 मध्ये. आणि या कारकिर्दीमध्ये त्यांनी मिळवलेले विजय आता ह्या पुढच्या पिरियडमध्ये आपण उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. आणि हेच विजय म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जे 1658 ते 1682च्या कालखंडामध्ये त्यांनी उत्तर भारतातील बंड असतील, विद्रोह असेल किंवा राजकीय परिस्थिती कशा प्रकारे बंदोबस्त केला याची माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या घटकामध्ये म्हणजे दक्षिण धोरणामध्ये आपण पूर्णपणे उत्तरेतला विजय मिळवल्यानंतर दक्षिणेमध्ये कशा पद्धतीने मिळाला त्या पॉईंटमध्ये माहिती पाहणार आहोत. तर आतापर्यंतचा जो आपण भाग पाहिला तो भाग म्हणजे औरंगजेबाचा जन्म व बालपण, त्याच्यानंतर औरंगजेबाची कौटुंबिक माहिती, त्याच्यानंतर औरंगजेबाचा राज्यारोहण आणि औरंगजेबाचे प्रारंभिक कार्य म्हणजे काही प्रमाणात त्याने औरंगजेबाने राज्य सुरुवात करत असताना कशा पद्धतीची नीती आखली हे आपण समजून घेतले. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण औरंगजेबाचे जे काही उत्तरेमधले म्हणजे त्यांनी मिळवलेले पराक्रम आणि विजय असतील यास सुरुवात करणार आहोत. तर आतापर्यंतचा जो भाग झाला तो कारकिर्दीमधला फक्त औरंगजेबाची माहिती, वैयक्तिक माहिती आणि त्याच्या राज्यारोहण म्हणजे त्याच्या कार्यकर्तव्याची सुरुवात होण्या अगोदरचा भाग
पूर्णपणे माहिती पाहिली आहे. तर उद्याच्या घटकामध्ये आपण औरंगजेबाच्या विजयाची माहिती, म्हणजे उत्तरेतले जे विजय मिळवलं त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.